आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मातंग समाज एल्गार आता सांगलीच्या भूमीतून घुमणार आरक्षणातील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात मातंग समाज आक्रमक झाला आहे। राज्यभर आंदोलने, मेळावे आणि जनजागृती सुरू असतानाच आता या लढ्याचा मोठा टप्पा सांगली जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे। 9 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या भव्य महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असा एल्गार आता खानापूर तालुक्यातील विटा शहरातून पुकारण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर विटा येथील रेस्ट हाऊस मध्ये महत्त्वपूर्ण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीत समाजाच्या इतिहासाचा, सामाजिक चळवळींचा आणि क्रांतिकारी परंपरेचा आढावा घेण्यात आला। मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की सांगली ही क्रांतिकारीची भूमी आहे। याच मातीतून अनेक समाज सुधारक आणि लढवय्ये घडले। साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी याच भूमीतून अन्यायाविरोधात संघर्षाचा आवाज बुलंद केला आणि सामाजिक परिवर्तनाचा क्रांतीची मशाल प्रज्वलित केली। आता पुन्हा एकदा त्याच क्रांतीभूमीतून मातंग समाजाच्या हक्कासाठी एल्गार घुमणार। 9 ऑगस्टच्या महामेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड। मी एक साहित्यिकाचा मुलगा आहे, त्यामुळे साहित्य काय असतं, समाज काय असतो, समाजामध्ये परिवर्तन कसं घडतं आणि समाजाला परिवर्तन करण्यासाठी कसल्या माणसांची गरज असते, हे सगळं मला जवळ माहीत असल्यामुळं आणि समाजासाठी कसा संघर्ष करायचा असतो, त्या संघर्षात आपला स्वतःचा जीव कसा जातो ही स्वतः मी अनुभवलेलं असल्यामुळं मला जाणीवपूर्वक सगळं माहिती। आता आरक्षणाचा मुद्दा बऱ्याचशा वर्षापासून चालू आहे। आता तो आरक्षणाचा मुद्दा पुढे यायला लागलाय, काय त्याला समर्थन करतात, काय विरोध करायला। माझं मूळ बोलणं असं आहे की मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे कधी कळले, म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा मातंग समाजामध्ये उदय कधी झाला ही मातंग समाजाला माहिती आहे। अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस चळवळीत होते, चळवळ करत होते, मुंबईमध्ये त्यांचं जसं ताब्या वगैरे आणि चळवळीत काम करत होते तसे ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काम करत होते। पण मातंग समाजाला, महाराष्ट्राला अण्णाभाऊ कधी कळले, कादंबऱ्याचे तवा कळले का, त्यांचं देहांत झालं तवा कळले का, अण्णाभाऊ साठे महामंडळ आल्यानंतर आता होते मातंग समाजाला अण्णाभाऊ कळले। दुसरी गोष्ट म्हणजे भारताचं संविधान लिहिणारा हा जागतिक सूर्य, जगाचा सूर्य डॉक्टर भीमराव आंबेडकर हे फार विद्वान माणूस, पूर्णपणे अखंड जगाला त्यांनी ज्ञान दिले, अखंड जग त्यांना मानतो। बाबासाहेबांना संविधान लिहित असताना जेव्हा असं वाटतं की बाबा काही जो समाज आहे किंवा काय भारताचे अशी काय 56%, 57%, 58%, 100% काय लोक असतात, तेव्हा त्यांना माणसात येण्यासाठी काय करावं लागतं, त्यांना उच्च वर्णापासून, तृतीय वर्णापासून, खालच्या वर्णापासून वरच्या वर्णापर्यंत नेण्यासाठी काय करावं लागतं असं त्यांना बऱ्याचशा वेळेस अभ्यास करावा लागतो। आणि बाबासाहेब आंबेडकरांना महादेव समाज हा मानतो असा विषय नाहीये, पहिलं डोक्यात तुम्ही काढा, कारण का बाबासाहेबांना पहिल्यांदा महार समाजानेच पाठवलं आणि त्यांना मातंग समाजाने आणि मुंबई समाजाने कोलकात्यात सालापासून या ठिकाणी मातंग समाजाच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात संपूर्ण या ठिकाणी भारतभर सर्व सीमा भागामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आज चळवळी आणि आंदोलनं आणि या उपवर्गीकरणासाठी या ठिकाणी समर्थनाचे मोर्चे या ठिकाणी सुरू आहेत। सांगली जिल्हा हा जर आपण बघितला तर या ठिकाणी क्रांतीची माती, क्रांतीची भूमी असलेला हा सांगली जिल्हा आहे। या सांगली जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या पार्श्वभूमीवर जर विचार करायला गेलो तर या सांगली जिल्ह्याला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती क्रांतीचा वारसा या ठिकाणी इतिहासामध्ये नमूद आहे। येत्या 9 ऑगस्टला आपण सांगलीमध्ये या ठिकाणी मातंग समाजातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा या ठिकाणी नियोजित करीत आहोत आणि या मोर्चामध्ये आम्हा सर्व या ठिकाणी
मातंग समाजातील बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे की 9 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या मातंग समाजातील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या या ठिकाणी समर्थनाच्या या मोर्चामध्ये आपण उपस्थित राहून या ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यातील तमाम सर्व मातंग समाजाची एकजूट या ठिकाणी आपण या ठिकाणी निर्देशित करायचे आहे। आजपर्यंत या ठिकाणी या चळवळीमध्ये संपूर्ण या ठिकाणी भूभागातून या ठिकाणी सीमा भागातून मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन या ठिकाणी आपण पाहत आलोय, परंतु आज या ठिकाणी 9 ऑगस्टला जो या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यातील समस्त गावातून समस्त सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक भागातून येणाऱ्या मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये हा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून यशस्वी करायचा आहे। यासाठी मी या ठिकाणी तळागाळातील सर्व गाव भागातील सर्व मातंग समाजातील कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटना विविध अशा पद्धतीच्या संघटना यांना विनंती करतो की आपण या उपवर्गीकरणाच्या मोर्चाला या ठिकाणी समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी सांगलीच्या 9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचा आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।